अज्ञानाच्या अंधाराला जिने दिला लढा, स्त्री शिक्षणाने रचला प्रगतीचा हा गाडा. दगड गोटे सोसले अंगावर परीना डगमगलली, ती क्रांती ज्योती सावित्री युगायुगांची माऊली. जय सावित्री जय क्रांती, विरोध परी तुझा ध्यास होता ज्ञानाचा तो शोध. भिडेवाड्याच्या शाळेत जेव्हा पहिली घंट वाजली, मुलींच्या नशिबात तू नवयुगाची पहाट सजवली. अक्षरांच्या या प्रवासाची तूच पहिली वाट, स्त्रीच्या सन्मानाचा गगनी तूच फडकवला थाट. जय सावित्री जय क्रांती, जय सावित्री जय क्रांती. शेतकरी वंचित शोषितांना तूच दिला आधार, सत्यशोधक विचारांचा मांडला तू संसार. मानवतेचा मंत्र देऊनी समतेची तू शिकवण दिली, दुष्काळातही मायेची सावली तूच होऊन धावली. तुझ्याच प्रेरणेतून आज लेख आकाशी उडते आहे, शिक्षणाची मशाल घेऊन अज्ञानाशी लढते आहे. जय सावित्री जय क्रांती, जय सावित्री जय क्रांती. जयाची तू ज्योती सावित्री, क्रांतीची तू स्फूर्ती सावित्री, अभिमानाची मूर्ती सावित्री. जय सावित्री. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आर.के. भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात आर.के. भटकर युट्यूब चॅनल. असेच आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. संपलेला आहे आणि दुसरा भाग आपला धम्मोपदेशन. तर आज कालच आपल्याला माहित आहे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती झालेली आहे. तर त्यांच्या या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांचं जीवन कार्य याविषयी आपलं विचार व्यक्त करण्याकरता मी ज्या भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्ह्याचे आणि अमरावती तालुक्याचे संघटक आदरणीय राजेंद्रजी भटकर सर हे आपले आज विचार सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज भारतीय बौद्ध महासभेतर्फे होणारी रविवारची वंदना मानवता बुद्धिविहारामध्ये संपन्न झालेली आहे आणि आज माझ्याकडे धम्मदेशनाचा जो उपक्रमाचा जो भाग दिलेला आहे तो सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आहे. तर आज भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर, जिल्हा संघटक मेसराम साहेब, भारतीय बुद्ध महासभा भटनेरा शहराचे अध्यक्ष सांबारे सर, नांदगाव खंडेश्वर शाखेचे अध्यक्ष मदनजी खंडारे सर आणि समस्त माझे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि उपस्थित उपासक उपासिका यांना मला सत्कार द्यायचे.
अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई आणि कालच सावित्रीमाईचा जो जन्मदिवस जयंती साजरी झाली त्या क्रांतीज्योती साहित्याला मी नमन करतो. आणि आज जो माझा विषय आहे सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर थोडा मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक क्रांतीच्या लढ्यातील एक अग्रणी नाव म्हणजे सावित्रीबाई ज्योतिबा फुले. 18व्या शतकामध्ये अतिशय अमानुष असा असामता असामाजिकता होती आणि या धार्मिक असामाजिक तत्वांच्या विरोधात लढणारे महात्मा फुले त्या काळामध्ये पेशव्यांच्या विरोधात लढत होते. जिथं पेशव्यांची सत्ता होती त्या पुणे शहरामध्ये महात्मा फुले त्यांच्या त्या सनातनी धर्माला विरोध करून सनातनी धर्माला झुगारून सामाजिक कार्याचं व्रत त्यांनी घेतलं होतं. समाज कार्यासाठी ते समाजासाठी सामाजिक उत्थानासाठी लढत होती आणि या लढाईमध्ये त्यांना साथ देणारी होती त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंचं काही शिक्षण झालेलं नव्हतं. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. महात्मा फुले त्यावेळी 13 वर्षाचे होते आणि महात्मा फुलेंचा एक असा वारसा आहे की त्यांचे वडील हे चांगले उद्योगपती होते, श्रीमंत होते, तरी ते समाजातील तळागाळातील ते अमानुष अत्याचार अन्याय पाहून समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, झगडलं पाहिजे, लढलं पाहिजे म्हणून ते घराच्या बाहेर पडले. ब्राह्मणी धर्माचं वर्चस्व होतं. संपूर्ण समाज गरीब उपेक्षित समाज अतिशय अन्यायग्रस्त होता. विधवा स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत होते. शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि अशा या विषमतेच्या लढ्यामध्ये ते एकटेच उतरले आणि त्यांना साथ देणारे ते सावित्रीबाई फुले. अतिशय सामाजिक तत्वांना विरोध करून ते दोघेही लढायला लागले. आणि मग समाजामध्ये अंधकार आहे, समाजामध्ये अज्ञान आहे, ते दूर कशाला होईल तर त्यांनी ठरवलं की पहिल्यांदा आपण आपल्या समाजाला शिक्षित केलं पाहिजे. मग त्यांनी पहिली शाळा काढली पुण्यामध्ये त्या सनातनी धर्माला झुगारून त्यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली आणि त्या पहिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या सावित्रीबाई फुले. आणि तो काळ एवढा वाईट, एवढा सनातनी, एवढा धर्मांध काळ होता की ज्यावेळेस सावित्रीबाई फुले त्या महिलांना शिकवण्यासाठी शाळेमध्ये जात होत्या. 5-6 मुली कशातरी गोळा झाल्या आणि त्यांना शिकवण्यासाठी जात असताना त्यांच्यावर अतिशय अमानुष ते अन्याय अत्याचार, त्यांच्यावर दगडधोंडे फेकणे, त्यांच्यावर शेण फेकणे, अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी ते कार्य सुरूच ठेवलं. कारण त्यांच्या पाठीमागे एक फार मोठी शक्ती होती, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंची. ते प्रेरणा होती. महात्मा फुलेंची ज्या मावशी होत्या त्या ब्रिटिशांच्या अधिकाऱ्याच्या घरी दाईचं काम करत होते आणि त्यांना इंग्रजी बोलता येत होतं आणि इंग्रजी समजत होतं आणि ते घरात इंग्रजी बोलत होते आणि तो प्रभाव महात्मा फुलेंवर होता आणि सावित्रीबाई फुलेंवरही होता. आणि मग त्यांना ते इंग्रजी लिहिता वाचता येत होतं त्या काळात त्या दाईला. आणि त्यांची फार मोठं योगदान या दोघांना घडवण्यामध्ये. आणि सावित्रीबाईंनी तो वसा घेतला, महात्मा फुलेंचा वसा घेतला, तो वारसा चालवला आणि आपल्या समाजातील ज्या काही अंधश्रद्धा अंधभूत परंपरा आहेत त्यांना तडा देण्यासाठी मग सावित्रीबाई महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून लढायला लागले. आज आपण पाहतो की बाल विधवा, लहानपणी मुलींचे लग्न व्हायचे आणि जखड म्हातारी असायची त्यांच्यासोबत लग्न व्हायची, ती प्रथा मोडण्याचं कार्य सावित्रीबाईंनी केलं. आज काही निराश्रित अस्पृश्य समाजातील स्त्रिया होत्या, ती कधी पाण्याला स्पर्श करता येत नव्हतं, की आपल्या सावलीचाही विकार व्हायचा. अशाही काळामध्ये महात्मा फुलेंनी आपल्या घरचा हौद खुला करून दिला आणि ते पाणी अस्पृश्य समाजाला खुलं करून दिलं आणि त्याला साथ होती सावित्रीबाई फुलेंची. जर सावित्रीबाई फुलेंची साथ नसती तर महात्मा फुले सामाजिक क्रांतीचा लढा लढूच शकले नसते. आणि फार मोठी एक त्यांची घटना आहे की ज्यावेळेस पुण्यामध्ये प्लेग आला होता, प्लेगची साथ आली होती, अतिशय लोक मरत होते त्या प्लेगच्या साथीमध्ये, घरोघरी तो संसर्ग पसरलेला होता. अशा त्या प्लेगच्या साथीमध्ये
जे काही रुग्ण होते त्यांना काही प्लेग झालेला होता त्याची ते सेवा करायला लागली. त्यांचा जो मुलगा होता यशवंत नावाचा, तो डॉक्टर होता आणि या डॉक्टरला घेऊन अतिशय जे अस्पृश्य आहेत त्यांना कोणी हात लावत नाही अशा लोकांची, अशा स्त्रियांची, मुलांची त्यांनी सेवा केली. अक्षरशः त्यांच्या घरात जाऊन त्यांना औषधोपचार केला, त्यांची सेवा केली आणि अशा या प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा त्या मरण पावले. एवढं मोठं सामाजिक कार्य त्यांचं होतं. आज आपण जिथं आहोत, आज ज्या स्त्रिया मोठ्या मोठ्या पदावर आहेत ते सर्व पुण्य सावित्रीबाई फुलेंची आहे. आज जे काही मोठ्या मोठ्या पदावर आपल्या स्त्रिया काम करतात, शिक्षण घेतात आणि समाजाला दिशा देतात, ते सगळं कार्य आपल्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला जे दिलेलं आहे ते कार्य आपण असंच चालू ठेवूया आणि सावित्रीबाईच्या कार्याची दखल घेऊन सामाजिक कार्यामध्ये आपणही सहभाग करून घेऊया. एवढंच बोलतो आणि थांबतो. घोषणा द्या. भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा